चौथा युनिट सुरू आहे आपला. त्याच्यातला लास्ट पार्ट निओ कॉलोनियल डिपेंडन्स अप्रोच. याच्यात रेनिस अँड फाय यांचा सिद्धांत येतो. लेविसच्या प्रतिमानाचा वापर करून या दोन अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक विकासाचे सुधारित प्रतिमान सादर केले. लेविसप्रमाणेच यांनीही कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र यांचं सहअस्तित्व असणारी अर्थव्यवस्था गृहीत धरली आहे. अशा द्विदल अर्थव्यवस्थेतील विकास मुख्यत्वे करून कृषी क्षेत्राकडून औद्योगिक क्षेत्राकडे होणाऱ्या बदलांशी निगडीत असतो. कृषी क्षेत्रामध्ये लोकसंख्या जास्त असते, म्हणून भूमीवर लोकसंख्येचा दबाव वाढतो. तंत्रज्ञान स्थिर आहे. सखोल शेती व आरासी उत्पादनाचा अनुभव येतो. यातली पहिली आकृती पहा. कृषी क्षेत्रवाली. यात M1 M2 हे सम उत्पादन वक्र आहेत. OV आणि OU या रिज लाईन्स म्हणजे सीमारेषा आहेत. या दोन रेषांच्या आतला भाग भूमी व श्रम यातील पर्यायता दर्शवतो. S बिंदूच्या पलीकडे सम उत्पादन वक्र आडव्या अक्षाला समांतर होतो. याचा अर्थ असा की भूमीचा पुरवठा स्थिर असताना श्रमाचा पुरवठा वाढवला तरी उत्पादनात वाढ होणार नाही. भूमीचा पुरवठा OT इतका आहे. TS एवढ्या श्रमाच्या पुरवठ्यापर्यंत उत्पादनात वाढ होते. ES एवढे श्रमाचे घटक अनुपयोगी आहेत. एवढे श्रमाचे घटक TS एवढे श्रमाचे घटक क्रियाशील आहेत. दुसरा डायग्राम औद्योगिक क्षेत्राचा आहे. औद्योगिक क्षेत्रात श्रम आणि भांडवल हे महत्त्वाचे घटक आहेत. आकृतीनुसार आडव्या अक्षावर श्रम तर उभ्या अक्षावर भांडवलाचे मापन केले आहे. Q0, Q1, Q2 हे सम उत्पादन वक्र आहे, तर A0, A1 हा विस्तार पथ आहे. कृषी क्षेत्रातील अतिरिक्त श्रमसंख्या औद्योगिक क्षेत्राकडे वळेल असे रेनिस आणि फाय हे गृहीत धरतात. तिसरी आकृती पहा. 3 आणि 4 या कंबाईन केलेल्या आहे. या अवस्थेत देशातील संपूर्ण श्रमशक्ती कृषी क्षेत्रात गुंतलेली आहे असे गृहीत धरण्यात येते. प्रथमावस्थेमध्ये अतिरिक्त श्रमसंख्या आहे, त्यामुळे काही श्रमिकांची सीमांत उत्पादकता 0 आहे. म्हणून हे जास्तीचे श्रमिक उद्योगांकडे वळले तरी त्याचा कृषी उत्पादनावर परिणाम होणार नाही. त्याच्या खालच्या आकृतीत दुसरी अवस्था दर्शवलेली आहे, ज्यात
जास्तीत जास्त श्रमिक औद्योगिक क्षेत्राकडे वळू लागतील. त्यामुळे शेतीचं उत्पादन कमी होईल व शेतीचं अधिक्यही कमी होईल. अन्नधान्याची मागणी वाढेल, पुरवठा कमी होईल, म्हणून किमती वाढतील, म्हणून श्रमिकांच्या मजुरीत वाढ होईल. नफ्याचं प्रमाण कमी होऊन औद्योगिक वृद्धीचा दर कमी होईल. म्हणून बी बिंदूला पहिला वळण बिंदू म्हणतात. या दुसऱ्या अवस्थेत सुप्त बेकारी असते. शेतीकडून उद्योगाकडे श्रमिक जास्त जात असतात. सी बिंदूपाशी सुप्त बेकारी संपते. या बिंदूला दुसरा वळण बिंदू म्हणतात. या बिंदू पलीकडे शेतीच्या व्यापारीकरणाची प्रक्रिया सुरू होते. श्रमिकांना जास्त मजुरी देऊन शेतात कामावर घ्यावे लागते. सी बिंदूपाशी तिसरी अवस्था संपते. सी बिंदूनंतर कृषी क्षेत्रात विकासाला सुरुवात होते. O1 व O2 हे एकूण श्रमसंख्या दर्शवते. शेतीत गुंतलेले श्रमिक O2L1 आहेत, तर उद्योगात गुंतलेले श्रमिक O1L1 आहेत. आकृतीच्या वरच्या भागात उद्योग क्षेत्र व खालच्या भागात कृषी क्षेत्र दर्शवलेलं आहे. MPL1 आणि MPL2 ह्या श्रमिकांची मागणी दर्शवणाऱ्या रेषा आहेत. MPL2 रेषा हे दर्शवते की औद्योगिक क्षेत्राकडे श्रमिकांची मागणी वाढत आहे आणि MPL1 ही रेषा हे दर्शवते की कृषी वेतन व औद्योगिक वेतन समान आहे. हे प्रारूप लुईसच्या प्रारूपापेक्षा श्रेष्ठ वाटते, कारण लुईसच्या प्रारूपात फक्त औद्योगिक क्षेत्रावरच लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. या प्रारूपामध्ये कृषी व औद्योगिक अशा दोन्ही क्षेत्रांचा विचार करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे रेनिस आणि फाय यांच्या संतुलित विकासासाठी कृषी आणि औद्योग दोन्ही क्षेत्रामध्ये एकाच वेळी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. लुईसच्या प्रतिमानापेक्षा फाय आणि रेनेस यांचं प्रतिमान अधिक श्रेष्ठ वाट आहे, कारण यात कृषी व औद्योगिक दोन्ही क्षेत्रांचा विचार करण्यात आलेला आहे. अविकसित राष्ट्रांसाठी हे प्रतिमान भांडवल संचयासाठी असलेलं कृषीचं महत्त्व स्पष्ट करते. हे प्रतिमान लुईसच्या प्रतिमानापेक्षा श्रेष्ठ असलं तरीही यातही काही उणिवा जाणवतात. एकतर हा सिद्धांत क्लोज इकॉनॉमी बंद अर्थव्यवस्थावर आधारित आहे, म्हणजे यात विदेशी व्यापाराचा विचार करण्यात आलेला नाही. दुसरं म्हणजे कृषी उत्पादनात वाढ झाली तरी मजुरी स्थिर राहते असे गृहीत धरण्यात आलेलं आहे. ते चूक आहे. 4 युनिट संपले.